आपल्यापैकी बहुतांश लोकांवर लहानपणापासून चांगले आणि चांगुलपणाचे संस्कार झालेले आहेत. चांगलं वागा, चांगलं कर्म करा, चांगलं करा, चांगलं होईल, चांगलं बोला, वगैरे, वगैरे, वगैरे. पण तरीही जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला बघतो, तेव्हा बहुतांश चांगल्या लोकांच्या बाबतीत वाईट का घडतं? किंवा ज्या लोकांच्या बाबतीत वाईट घडतं, त्यापैकी बहुतांश लोक हे मूळतः चांगले का असतात? हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मला खात्री आहे, की माझ्याप्रमाणेच आपल्यापैकी बहुतांश लोकांना, अनेकांना हा प्रश्न पडला असेल. गेली अनेक वर्ष या प्रश्नावर माझा विचार चालू आहे, चिंतन-मनन चालू आहे. आणि नंतर कालांतराने सुदैवाने म्हणा, दुर्दैवाने म्हणा, मी या वकिलीच्या व्यवसायात आलो. आणि वकिली व्यवसायात तुम्ही एकदा आलात, की तुम्हाला चांगले आणि वाईट म्हणजे बदमाश लोक या सगळ्यांशी तुमचा संपर्क येतो. बरं वकिलाशी जेव्हा लोकांचा संपर्क येतो, तेव्हा वकिलाबरोबर काही आडपडदा त्यांना ठेवता येत नाही. सगळ्या गोष्टी खुल्यापणाने सांगायला लागतात. त्यामुळे गेल्या 15-18 वर्षाच्या अनुभवातनं चांगले लोक, त्यांचे विचार, त्यांची एकंदर वैचारिक धारणा, बदमाश किंवा वाईट लोक, त्यांचे विचार, त्यांची एकंदर वैचारिक धारणा, हे फार जवळून मला बघायला आणि अनुभवायला मिळालं. आणि ह्या सगळ्या एकंदर अनुभवाचा आजपर्यंतचा विचार करता, चांगल्या लोकांच्या बाबतीत वाईट गोष्टी का घडतात? किंवा वाईट गोष्टी ज्या लोकांच्या बाबतीत घडतात, त्यापैकी बहुतांश लोक चांगले का असतात? याबद्दल मला जे काही समजलं किंवा उमजलं आहे, ते आपल्यापुढे मांडण्याकरता हा एक छोटासा व्हिडिओ मी करत आहे. आता मला जे अनुभवायला आलं किंवा मी जे आत्ता सांगणार आहे, तेच त्रिकालाबाधित सत्य आहे किंवा ते ब्रह्मवाक्य आहे, असं काही माझं म्हणणं नाही. माझ्या अनुभवाच्या अनुषंगाने मला जे दिसलं, ते मी इथे मांडणार आहे. एखाद वेळी तुमचे अनुभव वेगळे असू शकतात. तुमच्यापैकी काही लोकांना हे पटेल, उत्तम. काही लोकांना हे पटणार नाही, ते सुद्धा उत्तम आहे. ज्यांना पटेल त्यांनी घ्या, ज्यांना नाही पटणार त्यांनी सोडून द्या. तर आता परत आपण सुरुवात करूया, की चांगल्या आणि वाईट या 2 लोकांमध्ये मुख्यतः भेद काय असतो? तर सगळ्यात पहिले एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, की बहुतांश लोक हे जसे स्वतः असतात ना, तसेच संबंध जगाला समजत असतात. म्हणजे चांगल्या माणसाला सगळं जग चांगलं वाटतं आणि वाईट किंवा बदमाश माणसाला सगळं जग बदमाश वाटत असतं. आणि याच दृष्टिकोनातनं ते जगाकडे बघत असतात, जगात व्यवहार करत असतात आणि सगळ्या गोष्टी त्यांच्या याच दृष्टिकोनातनं होत असतात. आता हा दृष्टिकोनातला जर तुम्ही फरक लक्षात घेतला, तर चांगल्या लोकांच्या बाबतीत वाईट का घडतं? किंवा जास्त वेळा चांगल्या लोकांच्या बाबतीत वाईट का घडतं आणि बदमाश लोकांच्या बाबतीत एवढं वाईट का घडत नाही? याचं उत्तर तुम्हाला लगेच मिळेल. कारण ह्याचं उत्तर साधं व्यवहारामध्ये किंवा भौतिक या जगामध्ये जे सगळं चालतं, त्याच्यात दडलेलं आहे. आता एक अगदी साधं उदाहरण घ्या ना हो. एखादी आग आहे, विस्तव आहे. त्याच्यात चांगल्या माणसाने हात घातला, तर तो माणूस चांगला आहे, त्याचे विचार चांगले आहेत म्हणून त्याला भाजणार नाही, असं होणार आहे का? असं होणार नाही. आग हे भौतिकशास्त्रानुसार त्याचं काम करणारच आहे. मग तो माणूस ज्याने हात घातलाय, तो चांगला आहे का वाईट आहे? त्याच्या आगीबद्दलचे विचार चांगले आहेत का वाईट आहेत? याने काहीही फरक पडणार नाही, शून्य फरक पडणार आहे. आणि असंच जगात सतत घडत असतं. जेव्हा चांगला माणूस सगळं जग आपल्यासारखंच चांगलं आहे, ह्या मूलभूत तत्वावर जेव्हा काम करतो ना, तेव्हाच तिथे त्याची फसगत होते. कारण सगळं जग चांगलं नाही. हे आपल्याला पटणारं नसलं, हे कटू वाटत असलं, तरी हेच सत्य आहे. तुम्हाला भेटणारी सगळी माणसं बदमाश असतात, असं काही माझं म्हणणं नाहीये. पण तुम्हाला भेटणाऱ्या कोणत्याही माणसाच्या बाबतीत तो चांगला आहे किंवा वाईट आहे, हे गृहीत धरायची चूक आपण करू नये. आणि अशी चूक बदमाश किंवा वाईट माणूस कधीही करत नाही. मी हे अनेकदा बघितलेलं आहे, की चांगली माणसं जेव्हा आमच्याकडे येतात, कायदेशीर अडचणीत किंवा कुठल्यातरी व्यवहारात बुडल्यावर जेव्हा येतात, तेव्हा बहुतांश लोकांची कहाणीचा पाया हाच असतो, किंवा आम्हाला तो फसवेल असं वाटलंच नाही. आम्ही त्याच्यावर विश्वास टाकला. आम्हाला कल्पनाच नाही की असं काही होईल. आणि ह्याच विरुद्ध बाजूला जेव्हा आम्ही बदमाश लोकांबरोबर काम करतो किंवा त्यांचे जेव्हा अनुभव ऐकतो, तेव्हा ते प्रत्येक गोष्ट तोलून, मापून आणि परखूनच करत असतात. कारण स्वतः बदमाश असल्यामुळे कुठेतरी समोरचा माणूस पण बदमाशी करेल, अशी कुठेतरी त्यांना एक भीती असते. पण ही भीती त्यांच्याकरता चांगल्या रीतीने काम करते.
म्हणजे बदमाश असलेला माणूस जेवढा जागरूक असतो ना, तेवढा चांगला माणूस जागरूक नसतो, हे दुर्दैव आहे. म्हणजे बदमाश माणूस प्रत्येक गोष्ट जेवढी तावून सुलाखून घेतो, बदमाशीच्या सगळ्या दृष्टिकोनातनं त्याचा विचार करतो, सगळ्या गोष्टी परखतो आणि मग पुढचं पाऊल टाकतो. तेवढं तावून सुलाखून घेणं हे चांगल्या माणसाला माहितीच नसतं. कारण त्याच्या जगामध्ये किंवा जगाच्या त्याच्या कल्पनेमध्ये वाईटपणा किंवा बदमाशपणा हा नसतोच किंवा असला तरी अभावानेच असतो. आणि आपण चांगलं करत असल्यामुळे आपल्यासमोर चांगल्याच व्यक्ती येणार. आपल्याबद्दल वाईट काही होऊच शकत नाही. वाईट माणसं आपल्या संपर्कात येणारच नाहीत. हा जो त्यांचा ठाम विश्वास असतो ना, तो त्यांना घेऊन बुडतो. आणि सुरुवातीला मी जे म्हटलं ना, की आपल्या सगळ्यांवर खूप चांगले संस्कार झालेले आहेत. तर त्या संस्कारांमुळे आपल्यामध्ये जे रुजवलं गेलंय आणि त्यातनं आपण जे सगळे गोड गैरसमज बाळगलेले आहेत, त्या सगळ्याचा परिपाक म्हणजे चांगल्या लोकांच्या बाबतीत वाईट गोष्टी घडणं. आता याचा अर्थ माझं असं म्हणणं अजिबात नाहीये, की सगळ्यांनी वाईट वागायला सुरुवात करा. पण माझं म्हणणं असं आहे, की चांगलं आणि वाईट या दोन्ही गोष्टी बाजूला ठेवा आणि प्रत्येक गोष्टीची तथ्यावर तपासणी करा. जसं मी माझ्या मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, की माझ्यावर विश्वास ठेवा असं मी कोणाला सांगतच नाही. कारण जिथे तथ्य आहे, जिथे तथ्याचा पडताळा घेता येतो, तिथे विश्वासाची गरजच नसते ना हो. पण याच्या बरोबर उलट चांगले लोक करत असतात. चांगले लोक जवळपास प्रत्येकावर विश्वास ठेवत असतात. त्यापैकी काही लोक त्या विश्वासाला पात्र असतात. काही लोक त्या विश्वासाला पात्र नसतात. म्हणजे एक उदाहरण मगाशी आपण जे आगीचं उदाहरण घेतलं, तसंच एक जर उदाहरण घ्यायचं झालं, की 2 भांड्यांमध्ये पाणी आहे, एकात गरम आहे आणि एकात गार आहे. तर गार पाण्यामध्ये हात घातला, तर त्या हाताला फार इजा होणार नाही. पण तोच हात जर गरम पाण्यात घातला, तर त्याला इजा होणार आहे. पाणीच जरी असलं, तरी गार पाणी, साध्या तापमानाचं पाणी आणि गरम पाणी हा भेद आहे ना हो. आणि चांगली माणसं इथेच गल्लत करतात. चांगल्या माणसांना काय वाटतं, सगळं पाणी एकसारखंच असतं. कुठल्याही पाण्यात आपण हात घातला, तरी आपल्या हाताला काही होणार नाही. आणि इथेच त्यांची गल्लत होत असते. म्हणून माझं गेल्या 15-18 वर्षाचा जो काही अनुभव आहे ना, त्याच्यावरनं बहुतांश करून जे चांगले लोक आहेत, त्यांना एवढंच सांगणं आहे, की तुमच्यावर जे संस्कार झालेले आहेत, तुमच्यावर काय माझ्यावर सुद्धा तेच झालेले आहेत हो. म्हणजे मी जर या वकिली क्षेत्रात आलो नसतो आणि हे सगळे जगाचे कारभार मला जवळनं बघायला मिळाले नसते, तर एखाद वेळ मीही तसाच बनलो असतो. पण आता चांगले आणि बदमाश सगळ्या लोकांशी रोजचा संपर्क असल्यामुळे एकंदर जगाच्या व्यवहारात कसं वागायचं या बाबतीत आम्ही सर्वसामान्य माणसापेक्षा थोडे अधिक तयार आहोत. आणि ही तयारी माझ्या मते प्रत्येक सर्वसामान्य माणसाने, प्रत्येक चांगल्या माणसाने केली पाहिजे. आता ही तयारी करायची म्हणजे काय? काय आपल्याला युद्धाला उतरायचंय का? अजिबात नाही. फक्त कोणावरही आंधळा विश्वास ठेवायचा नाही. एवढं जरी प्रत्येक चांगल्या माणसाने केलं ना, तरी त्याच्यापर्यंत येणारी 99% संकटं आपोआप टळतील. पण चांगल्या माणसाला हा धीर होत नाही. मग तो वकील असो, भागीदार असो, व्यावसायिक असो किंवा एखादा व्यवहार करायचा असो, समोरच्याला सडेतोड प्रश्न विचारणं, समोरच्याकडनं सडेतोड प्रश्नांना उत्तरं अपेक्षित करणं, खुलासा करून घेणं, समोरच्याला आपला त्याच्यावर विश्वास नाही हे जाहीर करणं, याची चांगल्या आणि सर्वसामान्य माणसाला भीती वाटते. कारण त्या प्रकारे कधी यांचं संगोपन झालेलंच नाहीये. म्हणजे सडेतोड वागणं, दुसऱ्यावर विश्वास न ठेवणं, प्रत्येक गोष्ट परखून, तावून-सुलाखून घेणं, हे शिकवण्यातच आलेलं नाहीये आणि अजूनही काही शिकवत नाहीये. म्हणून अनादी काळापासनं आणि अनंत काळापर्यंत अडचणीत येणाऱ्या लोकांमध्ये चांगल्या लोकांचा भरणा हा खूप आहे, खूप होता आणि परिस्थिती जर बदलली नाही, तर खूप राहणार आहे. आणि हे जर बदलायचं असेल, तर आपल्याला प्रत्येकाला आपल्यापासून, आपल्या घरापासनं, आपल्या मुलाबाळांपासनं सुरुवात केली पाहिजे. आपल्यावर जे काही संस्कार झालेले आहेत, ते तुम्ही बाहेर जगात वावरताना थोडे बाजूला ठेवा. कोणत्याही गोष्टी गृहीत धरू नका. आणि तुम्ही आता ज्या पुढच्या पिढीवर संस्कार करणार आहात, त्यांनाही हेच संस्कार द्या, की हे जग चांगलं आहे, वाईट आहे, दोन्ही प्रकारचे लोक या जगात आहेत. त्यामुळे तुझ्या समोर जी व्यक्ती आहे,
त्याच्या चांगुलपणाबद्दल किंवा वाईटपणाबद्दल गृहीत धरू नको. तो चांगला आहे असंही गृहीत धरू नको, वाईट आहे असंही गृहीत धरू नको. प्रत्येक गोष्टीचा पडताळा घे, प्रत्येक गोष्टीची खात्री करून घे आणि मगच पुढचं पाऊल टाक. आता एवढं करणं म्हणजे वाईट वागणं किंवा बदमाश होणं आहे का? तर अजिबात नाही. एवढं आपल्या प्रत्येकाने केलंच पाहिजे. पण दुर्दैवाने काय आहे, मगाशी मी जो संस्काराचा भाग म्हटला ना, तो संस्काराचा भाग खूप याच्या आड येतो. आणि हे मी अनेकदा म्हणजे गेल्या 18 वर्षात हे अनेकदा अनुभवलेलं आहे, की चांगल्या लोकांना सडेतोड भूमिकाच घेता येत नाही. सडेतोड प्रश्नच विचारता येत नाहीत. समोरच्यावर अविश्वास प्रकटच करता येत नाही. आणि मग अशा वेळेला समोर जर बदमाश व्यक्ती असेल, तर ती तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेणारच आहे. तर त्याचं काय चुकलं? म्हणजे तुम्ही आगीमध्ये किंवा गरम पाण्यामध्ये हात घातला आणि तुमच्या हाताला भाजलं, याच्यात दोष त्या आगीचा किंवा गरम पाण्याचा आहे का? तर त्या आगी आणि गरम पाण्याबद्दल आपल्या अज्ञानाचा दोष हा अधिक आहे. म्हणून माझं सगळ्यांना सांगणं आहे, की आपल्यावर जे संस्कार झाले, ते आंधळेपणाने पाळू नका आणि पुढच्या पिढीवर असे आंधळे संस्कार करू नका. स्वतः जागरूक राहा, इतरांना जागरूक करा आणि तुमच्या पिढीला, पुढच्या पिढीला सुद्धा जागरूक बनवा. नुसतं चांगलं बनवू नका. नुसतं चांगलं बनवून या जगात काही विशेष होत नाही. तुम्हाला कोणतंही संरक्षण आपोआप मिळत नाही. पण तुम्ही जर चांगले आणि जागरूक असाल, तर तुमच्यापर्यंत संकटं येण्याची शक्यता अत्यंत कमी असते. पुन्हा एकदा सांगतो, चांगुलपणा वाईट आहे असं माझं म्हणणं नाही. पण चांगुलपणा एका मर्यादेबाहेर जर गेला, तर तो वाईटाला कारण ठरतो. पण म्हणून आपण वाईट बना, असं माझं म्हणणं नाहीये किंवा त्याची गरजही नाहीये. फक्त जागरूक बना. समोरचा माणूस चांगला आहे का वाईट आहे हे गृहीत धरू नका. त्याची परीक्षा घ्या आणि मग पुढचं पाऊल टाका. जेणेकरून तुम्ही जागरूकपणे ज्या काही गोष्टी कराल ना, त्या गोष्टींनी तुम्हाला इजा किंवा नुकसान होण्याची शक्यता ही कितीतरी कमी असेल. आता हे मी जे सांगितलं ते पुन्हा सांगतो. हे ब्रह्मसत्य किंवा त्रिकालाबाधित सत्य आहे असा काही माझा दावा नाही. तेवढं फाजील आत्मविश्वास मला नाही. पण मला जे अनुभवाला आलं, मला जे दिसलं, ते तुमच्यासमोर जसंच्या तसं मांडलं. याबद्दल तुमचे अनुभव काय आहेत? असेच आहेत का विपरीत आहेत? हे तुमच्याकडनं ऐकायला मला नक्की आवडेल. ते तुम्ही कमेंट्समध्ये लिहू शकता. तुम्हाला हा विषय कसा वाटला? हा व्हिडिओ कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.